नमस्कार, मी प्रणय गावकर, भाजप आय.टी. सेल महाराष्ट्र प्रदेश. ॲक्च्युली ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ए.पी.के फाईल शेअर होत आहेत. जसं की m-परिवहन.apk, गव्हर्नमेंट स्कीम.apk आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ए.पी.के फाईल आपल्याकडून म्हणजे भरपूर जणांकडून एकमेकांना शेअर होत आहेत. आणि डाउनलोड केल्यानंतर लक्षात येतं आहे की त्या हॅकरने पाठवलेल्या फाईल्स आहेत. ऑन दी स्पॉट तुमचा मोबाईलचा ॲक्सेस निघून जातो आहे. तुमच्या मोबाईलमधून दुसऱ्या इतर मोबाईलमध्ये मॅसेज ट्रान्सफर होत आहेत किंवा त्यांना त्याच फाईल शेअर केल्या जात आहेत. त्या इन्स्टॉल कशा कराव्या दाखवल्या जात आहेत आणि त्या प्रत्येक ज्याने डाउनलोड केलं, ज्याने इन्स्टॉल केलं ते सर्वांचं ॲक्सेस निघून जाते. तर मी पॉसिबल होईल तेवढ्या ग्रुपमध्ये तर सर्वांना पाठवलं. त्याच्या व्यतिरिक्त वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणेमध्ये मी सांगायला आलेलो की असा सीन होतो आहे किंवा हे खरं आहे का, जरा एकदा हे करा किंवा इन्फॉर्म करा किंवा तुमच्या सोशल माध्यमांवर टाका, एवढीच विनंती करण्यात आलेलो. जसा मी आतमध्ये गेलो तसं मला लगेच सांगितलं गेलं ही काय वेळ नाही, हे काय कलेक्टर ऑफिस असतं का, कलेक्टर ऑफिस ह्या वेळेला चालू असतं का, इतर ऑफिस ह्या वेळेला चालू असतात का, हे असे प्रश्न विचारून त्यांनी मला डायरेक्ट टाळाटाळ केली. म्हणजे सायबर गुन्हे हे फक्त एका टाईम लिमिटमध्येच होतात का, किंवा त्याला असं टाईम लिमिट आहे का, ह्याच वेळा गुन्हा झाला पाहिजे किंवा ह्याच वेळा केसेस सॉल्व होतील? गुन्हे हे नॉर्मली जो सायबर गुन्हा असो, कोणत्या गुन्हा हा कोणत्याही वेळी होऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या तर मते सायबर सेल हा 24 आवर्स चालू असला पाहिजे. कारण आता ज्या मुलांची अकाउंट, ज्या माणसांचे अकाउंट हॅक होतात त्यांना आता कोण मदत करणार आहे? जर आपण एवढं मोठं डिपार्टमेंट बनवतो आहे, आपण एवढ्या मोठ्या पुण्यात, मुंबईत एवढं मोठं डिपार्टमेंट आहे, तर माझ्या तर मते ते 24 आवर्स चालू असलं पाहिजे. कारण हॅकर काय शिफ्टवर नसतो, डे शिफ्टवर नाही येतो 10 ते 6 काम करायला. हॅकर कधी पण काम करतात. आणि ॲक्च्युली तुम्ही आत्ता बघितलात तर आता रात्रीच्या वेळात जवळजवळ माझ्याकडेच कंप्लेंट एवढ्या आल्यात की त्यांचं या .apk फाईलमुळे मोबाईल ॲक्सेस निघून गेला आहे. आणि हॅकर मराठीत पण चॅटिंग करतो आहे, जेणेकरून समोरच्याला वाटेल की खरंच जेन्युइन व्यक्ती आहे किंवा माझा मित्रच आहे. त्याच्यामुळे भरपूर जण APK फाईल डाउनलोड करतात आणि स्वतःचा ॲक्सेस घालवतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस मदत नाही मिळणार, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. अशा फाईल डाउनलोड नका करू आणि स्वतः सुरक्षित राहा. धन्यवाद.